Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. Greetings to you all in Jesus' matchless name. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा. I'm so delighted to be in front of you once again. परत एकदा तुम्हा सर्वांसमोर येऊन आम्हाला आनंद होतो. God is a wonderful God. परमेश्वर अतिशय महान परमेश्वर He आहे. will not fail you. तो तुम्हाला कधीच अपयश देणार नाही. No matter how hard things are for you, किती जरी तुमच्या जीवनामध्ये अवघड परिस्थिती असली God can remove you out of every dungeon. तरीही परमेश्वर तुम्हाला सर्व दलदलीतून बाहेर काढू शकतो. So hope in God. म्हणून तुम्ही परमेश्वरावर आशा ठेवा. Jesus has come for you. येशू तुमच्यासाठीच आलाय. Let not your hearts be troubled. आपलं अंतःकरण तुम्ही दुःखी होऊ देऊ नका. I'm going to surely pray for each one of you, मी नक्कीच तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करणार आहे and God will do good things for you. व देव तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करेल. But before I pray for you, पण मी तुमच्यासाठी प्रार्थना करायच्या अगोदर hear the word देवाचं वचन ऐका and let your faith be stirred to receive the blessings of God. आणि तुमचा जो विश्वास आहे तो विश्वास वाढू दे परमेश्वरापासून आशीर्वाद स्वीकारण्यासाठी. Amen. आमेन. Let not your hearts be troubled. कोणीही चिंताक्रांत होऊ नका. Believe in God. देवावर विश्वास ठेवा. Wipe away your tears. कोणी रडत असेल तर त्यांनी अश्रू पुसून टाका. Bring a smile on your face. चेहऱ्यावर हास्य आणा. Because God is ready to bless you. कारण परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद द्यायला तयार आहे. Not tomorrow, उद्या नाही but now. तर आता. We'll open our Bibles to Lamentation chapter 3, verses 22 and 23. It is of the Lord's mercies that we are not consumed, because his compassions fail not. They are new every morning. Great is God's faithfulness. विलाप गीत याचा 3रा अध्याय त्यातलं 22वे आणि 23वे वचन. यहोवाची प्रेमदया त्याच्या करुणा थकत नाहीत, म्हणून आम्ही नष्ट झालो नाही. त्या रोज सकाळी नव्या होतात. तुझे विश्वासूपण अत्यंत थोर आहे, असं आज देवाने दिलेलं वचन आहे. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. Great is God's faithfulness. परमेश्वराचा विश्वासूपणा अत्यंत थोर आहे. Your faithfulness and my faithfulness may not be great, तुमचा आणि माझा विश्वासूपणा कदाचित थोर किंवा महान नसेल, but God's faithfulness is great. पण परमेश्वरातला विश्वासूपणा मात्र अतिशय थोर आहे. You can depend on God's faithfulness. तुम्ही परमेश्वराच्या त्या विश्वासूपणावर नेहमी अवलंबून राहू शकता. Are you disappointed in life? आज जीवनामध्ये तुम्ही निराश नाराज आहात का? Has life been unfair to you? जीवनाने तुमच्यावर अन्याय केल्यासारखं तुम्हाला वाटतं का? Let not your hearts be troubled. मग आपलं हृदय कुणीही चिंताक्रांत होऊ देऊ नका. There is hope for you, तुम्हाला आशा आहे. because God's loyal love will never run out. कारण की परमेश्वराचं जे एक विश्वासू प्रेम आहे ते कधीही थांबायचं नाही. His mercies are new every morning. परमेश्वराची दया दररोज सकाळी नवीन आहे. My God will give you a fresh start. माझा देव तुम्हाला नवीन सुरुवात देईल. My God will give you a brand new life. माझा देव तुम्हाला नवीन कोरं जीवन देईल. So you need to rise up from your ash heap. आणि म्हणून तुम्ही तुमच्या दुःखाच्या ढिगातनं उठलं पाहिजे. You should rise up from the place you are sitting on with self-pity. ज्या जागी तुम्ही स्वतःवर दया करत स्वतःवर कीव करत बसलेले आहात तिथून उठलं पाहिजे. You need to rise up from your fretting. आणि तुम्ही जे तक्रार करताय चिंता करताय त्यातनं उठलं पाहिजे. Because many people feel very sorry for themselves. घाबरताय आणि अनेक लोकांना स्वतःविषयी फार वाईट वाटतं. असं वाटतं की बिचारी मी. त्या अवस्थेतून तुम्ही उठलं पाहिजे. If you wallow in self-pity, जर तुम्ही स्वतःवर दया करत असेच बसून राहाल it will derail you and wreck your life. तर त्यामुळे तुमची गाडी जी आहे तुमची जीवन गाडी रुळावरनं खाली घसरून जाईल. Tonight, let me tell you, आज रात्री मला तुम्हा लोकांना सांगावंसं वाटतं everything is not over yet. सगळं काही अजूनपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये संपलेलं नाही. As long as you can trust in God, जोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवत राहाल nothing is over yet. तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये सगळी समाप्ती झालेली नाही. Because your God is on the throne. कारण की तुमचा देव सिंहासनावर आहे. He is well able to save you to the आणि uttermost. देव तुम्हाला तारायला अगदी टोकापर्यंत जाऊन तारायला समर्थ आहे. Bible speaks of a woman whose name was Ruth, बायबल मध्ये एका स्त्री विषयी लिहिलंय जिचं नाव होतं रूथ. and she was married to a woman's son, and that woman's name was Naomi. रूथचं लग्न झालं. नामी नावाची एक बाई होती आणि त्या नामीच्या मुलाशी रूथचा विवाह झाला. तर नामी झाली रूथची सासू. And this mother had another daughter-in-law whose name was Orpha. या नामीला 2 मुलं होती.
त्यातल्या एकाने रूथशी लग्न केलं आणि दुसऱ्याने लग्न केल्यानंतर तिचं जे नाव होतं दुसऱ्या सुनेचं ते म्हणजे उर्फा. They all lived happily. आणि 2 मुलं, 2 सुना, नामी स्वतः, तिचा नवरा, सगळा पूर्ण परिवार आनंदाने राहत होता. But calamity struck them. परंतु संकटाचा मारा अचानक तिच्या जीवनावर झाला. 1 year, Ruth's father-in-law died. पहिल्या वर्षी रूथचा सासरा म्हणजे नामीचा नवरा मेला. And then her husband also died. त्याच्यानंतर लगेचच रूथचा नवरा म्हणजे नामीचा पहिला मुलगा मेला. And Orpha's husband also died. त्याच्यानंतर असं झालं की ओर्फाचा नवरा म्हणजे नामीचा दुसरा मुलगाही मेला. This was the worst thing that could ever happen to any family. म्हणजे घरातले तिन्ही पुरुष अगदी एका झटक्यामध्ये वारले. आणि ही वाईटातली वाईट परिस्थिती एखाद्या माणसाच्या जीवनात जर येऊ शकत असेल तर हीच की सगळ्या बायका आता एकट्याच राहिल्या घरात आणि पुरुष कोणी नाही. All 3 widows at home. तिन्ही बायका विधवा आणि पुरुष म्हणून घरात कोणी नाही. Naomi came to know this. नामीला आता जेव्हा हे सगळं कळलं She told the young women, मग हे झाल्यानंतर तिनं आपल्या दोन्ही तरुण ताट सुनांना सांगितलं I am going back home. की पहा मी माझ्या घरी चालले. You also go to your mother's home. नामी काय म्हटली, माझा नवरा मेला, दोन्ही मुलंही मेली, तर मी माझ्या माहेरी चालले. तुम्ही दोघी पण आपापल्या माहेरी परत जा You get on with your lives. आणि आपापल्या माहेरी जाऊन तुम्हाला हवं त्या पद्धतीनं तुम्ही राहा. One daughter-in-law, Orpha, took her advice and went on her way. त्यातली तिची जी दुसरी सून होती ना ओर्फा, तिनं आपल्या सासूचा म्हणजे नामीचा सल्ला घेतला आणि सासूनी सांगितल्याप्रमाणे ती आपल्या माहेरी पटकन निघून गेली. But another daughter-in-law named Ruth, पण तिची जी पहिली सून होती रूथ नावाची, she was a godly woman. रूथ मात्र एक अतिशय भक्तिमान अशी मुलगी. Though she was disappointed and shattered in life, आणि अर्थातच रूथ सुद्धा आपल्या जीवनामध्ये नाराज निराशच होती, कारण की तरुण ताट वयात नवरा मेला आणि तिला समजत नव्हतं काय करायचं. she told her mother-in-law, तरी रूथनं काय केलं, आपल्या सासूबाईंना ती म्हणाली I will go with you. की सासूबाई मी माहेरी वगैरे जाणार नाही, तर मी तुमच्या बरोबर तुम्ही जाता तिथे येणार. Where you go, I will go. तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन Where you stay, I will stay. आणि तुम्ही जिथे राहाल तिथे मी राहीन. Your people shall be my people. तुमचे लोक आजपासून माझे लोक Your God shall be my God. आणि तुमचाच देव आजपासून माझा देव मी करून घेणार आहे. See what confidence in म्हणजे God. काय विश्वास तिनं देवावर टाकला पहा. She put back the past तिनं भूतकाळ सगळा सोडला. and she was rising to a new future. म्हणजे रूथनं काय केलं, सगळं भूतकाळ झालेलं सोडून टाकलं आणि एका नवीन भविष्यासाठी आपल्या सासूबाई बरोबर ती निघाली. She could have easily given up and sunk into depression. फार सहजरित्या ती नाराज होऊ शकली असती आणि हताश होऊ शकली असती She could have felt condemned and guilty. आणि फार सहजरित्या तिला उगीचच दोषी वाटलं असतं की काय असं झालं, माझ्यामुळेच माझा नवरा मेला का काय, माझा पायगुण चांगला नाही का काय, असं सगळं ती वाटवून घेऊ शकत होती. Some must have blamed a bad omen for a आणि- husband to die. काही लोकांनी चक्क तिला सांगितलं पण असेल की तुझा पायगुणच वाईट आहे, तू घरात आली काय आणि तुझा सासरा मेला काय, नवरा मेला काय, धीर मेला काय. Whatever it is. म्हणजे काही असो, If you have made a mistake, admit it. तुम्ही जर काही चूक केलेली असेल ना तर ती कबूल करा. Ask forgiveness from God and move on with God. देवाला क्षमा मागा आणि देवाबरोबर पुढचा प्रवास सुरू करा. Because Bible says कारण की बायबल म्हणतं in Psalm 78 verse 38, स्तोत्र 78 त्यातलं 38वे वचन, God is full of compassion. परमेश्वर कळवळ्यानं भरलेला आहे. He is ready to forgive anybody. परमेश्वर कुणालाही क्षमा करायला तयार आहे. Praise God. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद. Luke followed with a mother-in-law. आणि रूथ अशा पद्धतीनं आपल्या सासूच्या बरोबर सासू जिथे जाते तिथे जायला निघाली. They went to their native land. आणि मग सासू आणि सून दोघी जणी आपल्या सासूच्या माहेरी गेल्या. No money, nothing to eat. जवळ पैसा नाही, खायला काही नाही. Each day Ruth used to go into a fields, रोजचा दिवस मग रूथ काय करायची, तिने एक काम घेतलं, ती शेतात सर्व वेचायला जायची. and wherever they were harvesting, she used to pick up the leftovers. आणि ती काय करायची, तिनं सासूबाईंबरोबर आपल्या सासूच्या गावी गेल्यानंतर आता घरात बसून चालणार नाही, मग तिनं काम धरलं, कुणाच्या तरी शेतामध्ये जाऊन सर्व वेचायचं काम तिनं सुरू केलं. Then at night both mother-in-law and daughter-in-law made a meal together and ate and slept. अशा पद्धतीनं रूथनी मग कमवायला सुरुवात केली आणि मग रात्री रूथ यायची
आणि मग स्वयंपाक करून सासू आणि सून दोघी मिळून स्वयंपाक करून जेवायच्या आणि झोपायच्या And they used to worship God. आणि देवाची आराधना मात्र करायच्या. She never blamed God. कधी तिने देवाला दोष दिला नाही का, देवाच्या माती खापर फोडलं नाही, दे बाप्पा असं कसं झालं, तू आहे का. She was never angry with God. कधी ती देवावर चिडली नाही की तू असं कसं केलं माझ्या जीवनात. But she lived a right life, पण एक योग्य आणि सरळ असं जीवन ती जगत राहिली. a holy life. एक पवित्र जीवन ती जगत राहिली. God saw Ruth. परमेश्वराने रूथला पाहिलं. And what a miracle God did. काय चमत्कार रूथच्या जीवनात परमेश्वराने केला. In that place in Bethlehem, त्या जागी बेथलेम गावी ती रूथ आणि तिची सासू दोघी मिळून गेल्या होत्या. तर त्या गावात there was a very rich man, the richest man. एक अतिशय धनवान सगळ्यात श्रीमंत माणूस होता. His name was Boaz. त्याचं नाव होतं बोआज. God spoke to him. परमेश्वर त्याच्याशी बोलला And one day he saw her. आणि एके दिवशी या बोआजनं रूथला पाहिलं. And God put love in his heart concerning Ruth. परमेश्वरानं काय केलं, बोआजच्या हृदयामध्ये रूथसाठी प्रेम घातलं And he proposed to her. आणि बोआजने जाऊन रूथला मागणीच घातली. Though he knew she was a widow, आणि जरी त्या बोआजला ठाऊक होतं की ही विधवा आहे, yet he said, तरी सुद्धा बोआज म्हणाला I heard about your good works. की रूथ, तुझ्या चांगल्या कामांविषयी, तुझ्या वर्तनाविषयी मी ऐकलंय. I heard that you love मी God. ऐकून आहे की तू फार चांगली आहेस आणि तू देवावर प्रेम करणारी आहेस. Will you get married to me? तर तू माझ्याशी लग्न करशील का, अशी त्यांनी तिला मागणी घातली. And she said yes. आणि रूथनं होकार दिला. And they got married. दोघांनी लग्न केलं. And they had a son. त्यांना मुलगा झाला. And what a blessing it was. काय आशीर्वाद त्या घरामध्ये नंतर आले. God blessed her, this woman. आणि परमेश्वराने या स्त्रीला आशीर्वादित केलं. New mercies of God. देवाची नवीन दया तिच्या जीवनात आली. You need new mercies of God. तसं तुम्हाला आणि मलाही देवाची नवीन दया आपल्या जीवनामध्ये गरजेची आहे. Put in the hands of Jesus everything. येशूच्या हातात सगळं ठेवून द्या. He will give you a fresh start. येशू तुम्हाला नवीन कोरी सुरुवात देईल. Praise the Lord. त्याला धन्यवाद. I know some people must have failed you. मला माहितीये काही लोकांनी तुम्हाला अपयश दिलं असेल. Maybe somebody has misused you. काहींनी तुमचा गैरवापर केला Or असेल. maybe somebody has abused you. काहींनी तुम्हाला नावं ठेवली असतील. Or maybe you yourself have taken a wrong turn. किंवा तुम्ही स्वतः काहीतरी चुकीचं वळण आपल्या जीवनात घेतलं असेल. Okay. ठीक आहे, Forgive them. जाऊ दे, त्यांना क्षमा करा. Forgive yourself. स्वतःलाही क्षमा करा. The world will tell you, जग तुम्हाला सांगेल, why don't you settle for the second best? तू दुसरं काहीतरी करणं, Why don't you settle for the third best? मग तिसरं काहीतरी करणं. But God desires your restoration and wants to give you the first best. पण देवाची इच्छा नाही की तुम्हाला दुसरं तिसरं द्यावं. तर देवाची इच्छा आहे की सर्वप्रथम सर्वात चांगलंच तुम्हाला द्यावं. Praise God. Hallelujah. Your latter glory shall be greater than your former glory. तुमचा मागाऊंचा गौरव किंवा मागाऊंचा वैभव तुमच्या अगोदरच्या किंवा पूर्वीच्या वैभवापेक्षा मोठं असणार. Better is the end of a thing than the beginning. एखाद्या गोष्टीच्या प्रारंभापेक्षा त्या गोष्टीचा अंत भला. You may not be much right now in the eyes of the world, कदाचित सध्याला तुम्ही जगाच्या नजरेमध्ये फारसे नसाल, but you will end up better than the world. पण ठीक आहे, जगातल्या लोकांपेक्षाही जास्त चांगला असा तुमचा अंत होईल. I promise you tonight, माझं वचन आहे तुम्हा सर्वांना आज रात्री, God's grace will make your life. परमेश्वराची कृपा तुमचं जीवन बनवेल. Nothing you do on your own can ever improve what God can do for you. तुम्ही स्वतःवर जे काही कराल त्या सगळ्या स्वतःच्या प्रयत्नांनी तुम्ही कधी स्वतःला सुधरवू शकणार नाही. तो फक्त देव. So try Jesus tonight. म्हणून मग आता फक्त देवच ना, तर मग आज रात्री तुम्ही येशूचा प्रयत्न आपल्या जीवनात करून पहा. Are you ready? तुम्ही तयार आहात? Then raise one hand towards heaven. मग आपला उजवा हात वर कराल. Wherever you are afflicted in the body, just place your hand on that area. जिथे कुठे तुम्हाला शरीरामध्ये काही त्रास असेल, आजार असेल, त्या भागावर आपला हात ठेवाल And call on to God. आणि प्रभूचा धावा कराल. If your beloved ones are sick, place your hands upon them. तुमचे कोणी लाडके लोक आजारी असतील आणि इथे आलेले असतील तर त्यांच्यावर हात ठेवा. Are you ready? तुम्ही तयार आहात? Come on, then pray with me. मग चला डोळे बंद करून सगळ्यांनी माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, my God, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me and wash me. मला साफ कर. Make me totally clean. मला पूर्ण स्वच्छ कर.
Oh God, माझ्या देवा come into my heart. माझ्या हृदयात ये, Change my life. माझं जीवन बदल. Help, oh Jesus. येशू मदत कर. Jesus is coming. येशू येत आहे. He is walking in your तो midst. तुमच्यामध्ये चालत He आहे. is touching you right तो now. तुम्हाला आत्ता स्पर्श करत आहे. His power is upon you. त्याचं सामर्थ्य तुमच्यावर आलेलं आहे. Call, call, call. सगळ्यांनी त्याचा धावा करा. Every sickness, प्रत्येकाचा every disease, आणि रोग I command मी you. आज्ञा करतो In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave. सोड. Your sickness is going. तुमचे आजार चालले, Your disease is going. तुमचे रोग चालले, Your pain is going. तुमच्या वेदना चालल्या, Something is happening. काहीतरी होत आहे. Call, call, call. सगळ्यांनी त्याचा धावा करा. Lord is touching you. प्रभू तुम्हाला आता स्पर्श करत आहे. There is a healing power coming upon you. आरोग्याचं सामर्थ्य तुमच्यावर उतरत आहे. What you could not do before, start doing now. तुम्हाला जे अगोदर करता येत नव्हतं ते आता करून पहा. Start moving your hands and your limbs. आपले हात आणि आपले पाय हलवून The पहा. Lord will touch you right प्रभू now. तुम्हाला आता स्पर्श करेल. There are some people who have got pain in the chest. काही लोकांच्या छातीत दुखतं. The Lord is healing you right प्रभू now. तुमच्या छातीला आता आरोग्य देत आहे. Hole in the heart. हृदयात पडलेलं भोग Be healed in Jesus' name. येशूच्या नावावर बरं होऊ दे. Hole in the heart be healed. हृदयात पडलेलं भोग येशूच्या नावावर बरं होऊ दे. Liver problem be healed. लिव्हरचे आजार बरे होऊ देत In Jesus' name. येशूच्या नावात. Somebody is having a lump एका माणसाला गाठ आली आहे. and that lump is vanishing. ती गाठ त्याची जात आहे. Check up now. आपलं शरीर तपासा. That lump is ती vanishing. गाठ गेलेली आहे. Wound be healed. जखमा बऱ्या होऊ देत. Problem in the uterus be healed. गर्भाशयाचे आजार बरे होऊ देत. Problem in the kneecap be healed. गुडघ्याच्या वाट्यांचे आजार बरे होऊ देत. Let the lame walk in Jesus' लंगडे name. येशूच्या नावात चालू देत. Those who are suffering from AIDS, ज्या लोकांना एड्स झाला Lord touch them प्रभू त्यांना स्पर्श कर and heal them of AIDS. आणि त्यांचा एड्स बरा कर. You devil सैताना who is attacking the जो people, लोकांवर हल्ला करतो I command you तुला मी आज्ञा करतो in Jesus' name. येशूच्या नावात Go! सोड. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू whatever the people need, give it to them. लोकांची जी काही गरज आहे ती भागव. Let there be love in the family. लोकांच्या परिवारात प्रेम असू दे. Let there be peace at home. लोकांच्या घरात शांती असू दे. Let them never fight again. कधीही त्यांनी भांडू नये. Let them be happy त्यांना आनंदी ठेव and joyful. आणि त्यांना खुश ठेव. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात सर्वांनी आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात सर्वांनी आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात सर्वांनी आशीर्वादित व्हा. गेल्या 1 महिन्यापासून त्यांच्या पोटामध्ये फार आग होत होती. काय त्रास होत होता तुम्हाला? भयंकर आग होत होती. इतकी तहान लागली होती की वचन ऐकण्याची, पण महिन्यापासून अडचणीमुळे येता नाही आलं. आणि जसं इथं आलो की मला एकदम असा पांढरा घोडा दिसला आणि माझी तहान तृप्त झाली आणि मला असं वाटलं की मी आता पूर्ण भरलो. आणि मला इतका आनंद झाला की मला वचन ऐकण्याची इतकी तहान लागली होती ती माझी पूर्ण झाली आणि मला एकदम Praise आनंद God. झाला. See that. आणि माझी आग थांबली एकदम छातीतली. Lord, I thank you for healing him, Lord. Thank you, Master. 1 महीना हो गया, इनकी सारी गर्दन में दर्द था. अच्छा। वो कहती हैं कि मुझे उसमें इतना दर्द था कि मेरे इस सर का भी मुझे उसका वजन ले नहीं पाती थी. और वो कहती है अगर मैं कोशिश भी करती हिलाने की तो वो कहती है मुझे पूरे कमर में दर्द होता था. वो कहती है कि पिछले लगभग 2 महीने हो गए वो यहाँ आ रही हैं. और वो कहती है कि जिस दौरान आप प्रार्थना कर रहे थे उन्होंने अपना हाथ रखा था. और वो कहती है कि वो दर्द मेरी गर्दन से गायब कब हुआ वो मुझे पता ही नहीं चला. आता दुखत नाही, नाही काहीच नाही. आता बरं झालं. बरं वाटतं. असं करा, काय होत नाही. काहीच नाही. येशूने बरं केलं. येशूनी बरं. Thank you, Jesus, for healing us, Lord God. गेल्या 1 वर्षापासून त्यांच्या गळ्याचा त्रास होता. त्यांना खाता येत नव्हतं. आज देखील त्यांचा गळा फार दुखत होता. काय त्रास होत होता तुम्हाला? जेवताना ना गिळत नव्हतं काय नव्हतं. मग असे हात ठेवला सगळं अंगात काय निघल्यासारखं झालं आणि ते बरं वाटतं. एकदम बरं वाटतं आता. See that. Praise the Lord. Thank you, Jesus, for healing us. पास्टर, ये एक अद्भुत कार्य प्रभु ने किया है. प्रार्थना के दौरान आपने कहा कि एक व्यक्ति है जिसके शरीर में गांठ है. हाँ. ये कहती हैं कि लगभग 1 साल से भी ज्यादा इनके अंगूठे और इस उंगली के बीच में लगभग इतनी मोटी गांठ थी. और अब वो कहती हैं कि ये गांठ बिल्कुल ना के बराबर हो चुकी है. किती मोठं होतं? एवढी मोठी होती गाठ. एवढं मोठी? एवढी मोठी गाठ होती. मी म्हणलं चालणार कशी मी. आज परवाच्या दिवशी नाही का मी 3 वाजता माझा पाय दुखत होता. तर देवाला मी म्हणलं गुडघे टेकले माझे जाग आला. मी माझे इतके पाय दुखत होते ना. मी देवाला म्हणले देवा मी दुसऱ्या दिवशी चालते का नाही. मी देवाला बोलले तर माझ्या देवाने माझी प्रार्थना ऐकली. गुडघ्यावर 3 वाजता रातच्या. आणि दुसऱ्या दिवशी मी काल भाजी आणायला मंडईला गेले. See that. आणि माझ्या देवाने काल मला लज्जित केलं नाही ना, फजित केलं नाही. पाठी घेऊन भाजी विकायला गेले मी. माझ्या देवाला धन्यवाद देते. Thank you, माझ्या डॉक्टरांचा डॉक्टर
पास्टर हे भाऊ सांगतात की जेव्हा ते 5-6 वर्षाचे होते तेव्हापासून ते सांगतात उन्हाळ्यामध्ये त्यांचा घना फुटायचा, नाकातनं रक्त यायचं, परंतु ते आपल्या सभेला 5-6 महिन्यापासून येतात, त्यांचा घना अजिबात फुटत नाही, नाकातनं रक्त येत नाही. अभी अच्छा लग रहा है। अच्छा लग भगवान रहा है। यीशु को धन्यवाद देना चाहता हूँ कि आज से 6-7 साल पहले मेरा बहुत खून निकलता था नाक में से, तो अभी ठीक हूँ। अभी ठीक है, अभी यीशु ने धन्यवाद अच्छा यीशु भगवान। थैंक यू फॉर हीलिंग हिम लॉर्ड गॉड, थैंक यू। लगभग 15 दिन हुए। ये कहती हैं कि इन्हें खून के बहाव की दिक्कत थी और वो कहती है कि उसमें ऐसा हो रहा था कि लगभग गांठें उसमें गिर रही थी। तो ये कहती है कि मैं इस बात को लेकर के बहुत चिंता में पड़ गई और वो कहती है कि मैं लगभग 8 दिन हुए मैं डॉक्टरों के पास जाकर के आई, पर डॉक्टरों ने जो है वो अपना कर पाए, लेकिन उसका इलाज मुझसे उनसे हो नहीं पाया। वो कहती हैं कि कल जो है उन्होंने विश्वास से प्रभु के पास प्रार्थना की और वो कहती हैं प्रार्थना करने के बाद जो है काफी असर हुआ, पर वो कहती कि आज जिस दौरान आप प्रार्थना कर रहे थे, संदेश दे रहे थे, और अब वो कहती आप प्रार्थना खत्म होते होते पूरी तरह से वो कहती प्रभु ने मुझे आरोग्य दे दिया। Praise the Lord. Thank you Jesus for healing. Thank you Father. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. You have just now witnessed the testimony of several people, अनेक लोकांच्या साक्षी आत्ताच तुम्ही पाहिल्या and I believe you must have been stirred up in your faith. आणि माझा विश्वास आहे की ते पाहून तुमचाही विश्वास वाढला असेल. What God did for them, परमेश्वराने त्यांच्यासाठी जे काही केलं surely He will do it for you. ते सर्व काही परमेश्वर तुमच्यासाठीही नक्की करेल. Just trust in God. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा. I have come here with prayer, मी प्रार्थना करून प्रार्थनाशील रित्या इथे आलोय and I will surely pray for you. आणि मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करीन. Open your heart आपलं हृदय उघडा and agree with me. आणि माझ्याशी सहमत करा. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you and praise you for all these wonderful people. या सर्व महान लोकांसाठी मी तुझे आभार मानतो. Early in the morning they are here. सकाळी सकाळी प्रभू तुझ्या समोर टीव्ही समोर ते आलेले आहेत. They trust in you, Lord. तुझ्यावर त्यांनी विश्वास टाकलाय. They have not seen us by accident, त्यांनी अपघाताने किंवा योगायोगाने आम्हाला पाहिलेलं नाही, but पण because of your love, तुझ्या प्रेमापायी you have allowed them to switch on to this channel. तू त्यांना हे चॅनल लावू दिलं. It's your mercy. ही तुझी दया आहे. Now, आता further your mercy, Lord. पुढे अजून तुझी दया वाढव Bless each one of them. आणि त्यांना प्रत्येकाला आशीर्वादित कर. You know what their longings are. तुला ठाऊक आहे की त्यांच्या हृदयात काय तळमळ आहे. You know what their desires are. तुला ठाऊक आहे त्यांच्या इच्छा काय आहेत. Oh God, माझ्या देवा, there are so many things they cannot share with the others. अनेक गोष्टी अशा असतील की जे इतरांना ते सांगू शकत Their नसतील heart is burdened. आणि म्हणून त्यांचं हृदय ओझ्याने भरलेलं असेल. Answer them, त्यांना Lord. उत्तर दे प्रभू. Have compassion on them. त्यांच्यावर दया कर प्रभू. Jesus, येशू, come down खाली ये. in the place that they are watching us. ज्या जागी बसून ते आम्हाला टीव्हीवर पाहतायत तिथं उतर. Come down by your power. तुझ्या सामर्थ्यानं तिथं उतर. Wipe away their tears. त्यांचे अश्रू पुसून टाक. Heal their broken bodies. त्यांच्या तुटलेल्या देहांना आरोग्य दे. Heal their broken souls. त्यांच्या तुटलेल्या जीवांना आरोग्य दे. Revive their drooping spirits. त्यांचे दलदलीत पडलेले आत्मे परत सजीव कर And set them free. व त्यांना मोकळं कर. Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Those who are in debts. जे कर्जबाजारी आहेत, Oh God, प्रभू माझ्या देवा, by your divine power, तुझ्या दैवी सामर्थ्याने remove them from every debt. त्यांना सर्व कर्जातून मुक्त कर And bless them. व त्यांना आशीर्वादित कर. Let your peace come in their तुझी heart. शांती त्यांच्या हृदयात येऊ Let दे. your joy come in their तुझा heart. आनंद त्यांच्या हृदयात येऊ दे. Thank you, Father, धन्यवाद बापा, for answering my prayer. माझ्या प्रार्थनेला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. Thank you. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bless you, Jesus. तुला आशीर्वादित म्हणतो, तुला धन्य म्हणतो In Jesus' name we व pray. येशूच्या नावातच तुला आम्ही मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. God has surely heard your prayers. परमेश्वराने नक्कीच तुमची प्रार्थना ऐकली. In the coming days, येत्या दिवसात you will see mighty things तुम्ही महान कार्य होताना पाहाल and be happy आणि तुम्ही आनंदी राहा, because कारण God is with you. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. So shall we meet once again? व परत आपली भेट होईल. So we return back, आम्ही आता निघतो, but with a heart of prayer for each one of you. पण तुम्हा प्रत्येकासाठी प्रार्थनेचं हृदय घेऊनच आम्ही तुमच्यापासून निघतो. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Every day, Lord, I learn to stand upon your word, and I pray that I might come to know you more, that you would guide me in
every single step I take, and every day I can be a light unto the world. Every day it's you I live for. Every day I'll follow after you. Every day I walk with you, my Lord. Yeah, you. Every day, Lord, I learn to stand upon your word, and I pray that I might come to know you more, that you would guide me in every single step I take, and every day I can be a light unto the